काय सकारात्मक निर्णय झाला? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असं म्हणायला हरकत नाही। एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती तशी वाईट असतानाही कामगारांच्या हक्कासाठी हे महायुतीचे सरकार नेहमीच अग्रेसर आहे। हे आम्ही आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी एसटी महामंडळाला सक्षम करावं अशा सूचना मला केलेल्या आणि त्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना भविष्यामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्यासाठी ह्या महायुती सरकारनं पूर्णपणे पाठिंबा मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्याचंच फलित म्हणून जवळजवळ 23.5 ते 24 कोटी रुपयाचा भार दर महिन्याला आमच्या एसटी महामंडळावर येत असताना सुद्धा अनेक महिन्यांपासून जी आमच्या कामगारांची मागणी होती की जो महागाई भत्ता आहे तो 46% हा दिला जातो, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र तो 53% दिला जातो। ही जी मागणी आहे ती आज आम्ही मान्य केलेली आणि 53% महागाई भत्ता हा एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे। जवळजवळ 23 कोटी रुपयाचा भार जर एसटी महामंडळावर येत असेल तरी ह्याच आमच्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 1 लाख कर्मचारी वर्ग आमचा आहे त्यांच्या माध्यमातून एसटी महामंडळ कसं पुढे जाईल, एसटीचा जो वर्षाला 700 कोटी रुपयाचा घाटा आहे, नुकसान आहे, ते नुकसान भरून काढून एसटी महामंडळ नफ्यामध्ये कसं जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। परंतु तो प्रयत्न करत असताना आमच्या एसटी कर्मचाऱ्यांवर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय। प्रामुख्यानं अनेक एसटी कर्मचाऱ्यांचं त्यांनी स्वागत केलं, त्यांचा आभार मानतो, परंतु एक गोष्ट मात्र त्यांना सांगतो की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करायला तयार आहोत, त्या जर कायद्याच्या चौकटीत बसत असतील ते। पण आता एसटी महामंडळ नुकसानीमध्ये 700 कोटी रुपयाचा एसटी महामंडळाचं जो नुकसान आहे तो नुकसान भरून काढण्यासाठी ह्या सरकारनं दरवर्षी 5000 नवीन बसेस घेण्याचं धोरण केलेलं आहे। जीसीसी तत्वावर ज्या भाडे तत्वावर आम्ही बसेस घ्यायचो तो त्या रद्द करून नवीन बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। असं असताना ह्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जर आम्हाला योग्य ते त्यांचं सहकार्य मिळालं निश्चितपणे पुढल्या 2 ते 3 वर्षामध्ये एसटी महामंडळ नफ्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। 700 कोटी रुपयाचा तोटा भरून काढून आम्ही नफ्यामध्ये कसे पुढे जाऊ यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यासाठी आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांनी साथ देण्याची गरज आहे।